मॅच झोन सामना सुरू होतोय. पहिला बॉल खोलात टाकला, ऑफ्टॉपच्या बाहेर शफल झाले होते. ओमकार आघाडीसाठी ओमकार आणि त्यांच्यासोबत अश्विन देत आहेत. हे दोनही सलामीवीर दाखल होत आहेत. डॉट बॉलनं झाली सुरुवात. सागर 11 पारतले आणि त्यांच्या विरोधात ओमसाई सरळगाव या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. 8:20 ही स्थानिक वेळ. पहिला बॉल बरोबर 8:20 पडला. टाइम काउंटर सुरू आहे. दोन्ही टीम लक्ष घ्या. समोर फोर्सिबल हिट मिड ऑन 8 मध्ये आणि बरोबर त्याच्या डोक्यावरून प्लेस केलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित झालेत. लॉंग ऑफ वरून जयराज होते. गुड फिल्डिंग. नॉस्ट्रा करेनला ॲक्युरेट थ्रो. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि 2 धावेच्या सोबतीनं सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होत असताना ते बॅटिंग करणाऱ्या ओमसाई सरळगाव बी क्रिकेट संघाची 2 ऑन बोर्ड. 2 धावेच्या सोबतीनं व्यक्तिगत ओमकार आणि त्या सोबतीनं बॅटिंग करणाऱ्या ओमसाई सरळगाव बी क्रिकेट संघाचं खातं सध्या खुलं होत आहे. खोलात होता बॉल चाललाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची होती सांगता भूषण यांच्याकडे चांगला वेग आहे. पॉवर प्ले मध्ये नेहमीच फ्रंटलाईन सीमर म्हणून यंदाच्या हंगामात ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली आहे टीम सागर 11 पारतले क्रिकेट संघाकरता आणि या मॅच मध्ये देखील ती महत्वाची भूमिका भूषण अदा करत असताना डॉट बॉलची झाली सांगता टीमची टोटल सध्या स्थिर आहे. 2 ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावर. आता बीमर टाकलाय. अंपायर सिग्नल नो बॉल. मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सो एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीनं सध्या टीम सरकते पुढे. 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या स्कोर बोर्डवर. ओमसाई सरळगाव आणि त्यांच्या विरोधात सागर 11 पारतळे या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वाचा सामना. नुकताच बीमर बॉल आला. नेक्स्ट बॉल फ्री हिट. संधी आता बनली ती ओमकारला. पाहायचं त्या संधीचं सोनं होईल का. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला फिल्डर थोडे दूर. थ्रो लिझी आला अंडरआर्म स्टाईल ना. तोपर्यंत पुरेसा वेळ होता. दोन्ही बॅटरकडे चांगला तालमेल साधत एक सिंगल धाव सध्या कंप्लीट करण्यात आलेली आणि या सिंगल धावेच्या जोरावर सध्या टीमची टोटल 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फ्रीड बॉलवर अधिकचा मोबदला अधिकचा परतावा मात्र गोलंदाज भूषणला मोजावा लागला नाही. ससने सरचे स्वागत. कॅच ड्रॉप. तोपर्यंत 2 धावा. लेंथ बॉल ऑफ्टमच्या बाहेर टप्पा पडला. चाललाय थेट एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची झाले सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात भूषणची इकॉनॉमिकल कामगिरी. पहिल्या षटकात ती माफक 6 धावा धावफलकावर विदाऊट एनी विकेट लॉस. ओमसाई सरळगाव बी पहिल्या डावात टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना सागर 11 पारतालेच्या विरोधात. नेक्स्ट बॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. जनमान कोरावले आणि त्याचबरोबर जयगावदे वडवली दोनही टीम कॅप्टन उपस्थिती गरजेची ही सूचना आपण लक्षात घ्या. जयेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिल्या षटकात ती माफक 6 धावा स्कोर बोर्डवर. 6 ऑन बोर्ड. चला वेळ जास्त जातोय. सागर 11 पारताले थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. पहिला बॉल थ्रू द कव्हर्स ड्राईव्ह केला. लॉफ्टेड हिट. फिल्डर डीप मध्ये थोडे दूर आहे. जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतील थ्रो दिला जाईल. पर्याप्त वेळ दोन्ही फलंदाजांकडे होतात. चांगला तालमेल चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होतीये ती 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या स्कोर बोर्डवर. दोन्ही फलंदाजांचा आतापर्यंत थोडा शांत आणि संथ स्टार्ट आपण पाहिलेला आहे. क्लीन बोल्ड. बॉल लिफ्ट केला. जजमेंट चुकलं बॅटर ओमकारचा आणि बॉल बरोबर मिडल स्टिकवर धडक मारतोय. फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला धक्का. एक सन्मान आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. दिवागावचे उद्योजक तथा समाजसेवक आकाशजी म्हात्रे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि या आदर्श चषकाच्या निमित्तानं चंदूदादा राणे यांच्या शुभ हस्ते आकाशदादांना आपण सन्मानित करतोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत.
चंदूदादा राणे यांच्या शुभ हस्ते आकाशदादांचा सन्मान आपण संपन्न करतोय. आदर्श शिक्षक धानिवली म्हटलं तर नेहमीच मान्यवरांची प्रमुख अतिथींची पाहुण्यांची लगबग मुख्य मंचावरती आपण पाहिली आणि नुकताच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यानिमित्त ज्यांचं शुभागमन होतंय आकाशदादा मात्रे यांचा सन्मान चंदूदादा राणे यांच्या शुभ हस्ते होतोय. समोर ड्राईव्ह केला, बोलस बॅक ड्राईव्ह मिसफिल्ड, स्वतः गोलंदाजाला फलुतूरमध्ये बॉल अडवता आला नाही, त्याच कारणासह एक सिंगल धाव आपण बघत आहोत सहजरित्या बनलेली आहे. सिंगलच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावर. चंदूदादा राणे यांच्या शुभ हस्ते आकाशदादांचा सन्मान सध्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. फुलटॉस बॉल, चांगला स्क्वीड ड्राईव्ह, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्याच्या आवाक्याबाहेर टप्पा घेतला, तसा बॉल थेट उचलला, तो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर कोसळला. कलात्मक फटका, क्लासिकल स्टाईलने खेळतायत अश्विन यांची खासियत आहे. या फलंदाजाकडे एक वेगळा क्लास आहे, बॅटिंगचं एक वेगळं स्टँडर्ड आहे आणि त्यांच्या बॅटमधून येतोय हा स्टँडर्ड स्ट्रोक चौकार. फ्लाय होत असताना 13 ऑन बोर्ड, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईलला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, 1 लेवल अप, सॉलिड हिट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हॉट शॉट ऑफ द नाईट, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फटका, आकर्षक आदर्श धानिवली चषक षटकार. चांगलं टॅम्बिंग, चांगलं मिडलिंग आणि चांगला कॉन्फिडन्स अश्विन यांच्या बॅटमधून. रिप्ले पुन्हा एकदा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ओव्हर द विकेट आले होते. जयराज क्लासिकल स्टाईलने खेळतात, स्टेप आउट होऊन थ्रू द कव्हर्स. पाण्याजोगा फटका होता, प्रशंसनीय फटका होता, स्तुतिमय फटका होता. जितके वाहवा करावे, जितकं कौतुक करावं तितकं कमीचे अश्विनचं. आता फुल टॉस डाव्या सिकला सोडून चाललाय, पण तो सांगतात प्रवीण विशेष सर इट इज वाईट बॉल मिळेल ते अतिरिक्त धावा आणि एक्स्ट्रा धाव्याच्या सोबतीने सध्या टीमची टोटल 20 ऑन बोर्ड, 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. धावफलकाला वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या अश्विन यांच्या वतीनं सुरू आहे आणि या षटकात किंबहुना त्यांची आक्रमक फलंदाजी, त्यांचा तो प्रयत्न देखील यशस्वी होतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, गॅपमध्ये चाललाय बॉल, फिल्डर थोडे दूर आहेत, जोपर्यंत बॅकअप केलं जाईल नॉस्ट्राकरेनला दिला जाईल थ्रो तोपर्यंत एक सिंगल सहजरित्या पूर्ण झालेले आणि या सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या स्कोर आपण बघत आहोत 21-21, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर एंड ऑफ 2 ओव्हर. षटक संपली 2.50 धाब्याच्या धावगतीनं 21 धाबा धावफलकावर, 5 बॉल 13 धाब्याचं व्यक्तिगत योगदान अश्विन यांच्या बॅटमधून. एक चौकार, एक षटकार, एक डबल, एक सिंगल आणि त्यांच्यासोबत मयूर देतात ज्यांच्या बॅटमधून एका धाब्याचं योगदान आपण पाहिलं. तर बाद होणारा फलंदाज यापूर्वी ओमकार, त्याच्या बॅटमधून देखील व्यक्तिगत 5 धाब्याचं योगदान या डावात आपण पाहिलेलं आहे. जयश यांचं थोडं खर्चिक षटक राहिलं, 1 विकेट जरूर काढले होते, मात्र 15 धावा त्यांच्या षटकात आलेल्या आहेत. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल स्टार्ट केला होता फ्रंटलाईन सीमर भूषणनं. एक सन्मान यानंतर आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. सुधीर पवार सर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनाही चंदूदादा राणे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. महावस्त्रलंकार, मायाची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या आदर्श चषकाची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान होतोय. सुधीर पवार सरांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. 2 षटकात 21 धावा बनलेल्या आहेत. षटक सुरू होते, तिसरं उमेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला वेळ जरा जास्त जातोय. पार्थलेकर प्ले फास्ट. पहिला बॉल बॅकफुटवर गेले, पूल केला, मिसटाइम स्ट्रोक, बॉल अवेट, फिल्डर जज करतोय मिड विकेटला. साधा सोपा सहज जलाता सुटलेला आहे. कॅच ड्रॉप, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता तो प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. कॅचेस बिंद मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पण सध्या तरी त्याचा विरोधाभास आपण या मॅच मध्ये बघत आहोत. साधा सोपा सहज जलाता धरतीला दान झालेलं आहे 2 धावेच्या सोबतीनं. मात्र अश्विन यांचं व्यक्तिगत डाव पुढे सरकतो तर सांघिक धावफलक देखील बॅटिंग करणाऱ्या ओमसाई सरळगाव बी क्रिकेट संघाच्या पुढे मार्गस्थ होतं 23 धावा सध्या स्कोर बोर्डवर. याच धावगतीनं जर धावा बनल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 43,
जो सध्या शो होतोय आणि ज्या पद्धतीने अश्विन यांच्या बॅटमधून रन्स येत आहे ती जमेची बाब आहे ओमसाई सरळगाव संघाकरता. पुढ्यात टाकलाय बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला वेग होता ओव्हर द विकेट विथ द अँगल. हलकीशी हरकत करत निघालाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता टीमची टोटल सध्या स्थिर आहे. स्कोरबोर्डवर रन्स पाहायला मिळत आहेत 23. षटक सध्या चौथं मार्गस्थ असताना समोर डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड पॉवर पॉकेट ओव्हर द बॉलर हेड साइड्स क्लीनच्या वर कडक बेधडक सिक्सर. वन विभाग खात्याचे कर्मचारी दिगंबरजी शिंगोळे अर्थातच भाऊजी यांचं नुकताच शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आदर्श चषकाच्या महाअंतिम रजनीत आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्ने सरसे स्वागत. बॅक टू क्रिकेट. अश्विन यांच्या बॅटमधून मात्र आश्वासक फलंदाजी, एकापेक्षा एक बहारदार फटके. यावलेला टॉपेज बॉल वेत झेलची संधी आणि तिचा स्वीकार कॉटन बॉलच्या स्वरूपात. फलंदाज बाद 29 ला दुसरा धक्का. मॅचची प्राइज विकेट. सेट बॅटर अश्विन आता माघारी. बिग विकेट डाऊन. बिग फिश कॉट इन नेट. गावचे समाजसेवक तथा उद्योजक मोहनजी भावारते नुकताच क्रीडानगरीत उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आदर्श चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्ने सरसे स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीत आदरणीय अतिथी करवेले गावचे उद्योजक तथा समाजसेवक मोहनदादा भावारते यांचा अश्विन बाद होत आहेत. महत्वाची विकेट उमेशनं काढली आहे. क्वार्टर बॉलच्या स्वरूपात धक्का 29 ला दुसरा बसलाय. विथ द बॅट ज्या बॅटरनं इम्पॅक्ट टाकला तो फलंदाज आता बाद झाला आणि मयूरच्या सोबतीनं डाव सावरण्यासाठी नवीन बॅटर टॉप ऑफ द ऑर्डर चौथ्या क्रमांकावरती सध्या दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवनाथ जे सध्या दाखल होत आहेत स्टॅकर एंडला. स्टील 2 टू गो. बॉल तयार उमेश. यावलेला चांगला बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. हलकंसं अपील झालं त्या ठिकाणी कॉडबॅन करता, मात्र अपील मध्ये तो फील नव्हता. त्याच कारणासह पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. डॉट बॉलची झाली सांगता टीमची टोटल सध्या दाफलकावरती स्थिर 29. 29 धावा. स्टील 1 टू गो. या षटकात महत्वाचा ब्रेक थ्रू उमेश यांनी मिळवून दिलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या सागर 11 पारतलेला. त्याच कारणासह कॉन्फिडन्स आता त्यांचाही दुणावलेला आहे. स्कोर 29. लास्ट बॉल. रनवेमध्ये आलाय थोडं व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर पवन डोळे सर सिग्नल इट इज डेड बॉल. पुन्हा एकदा रेडी व्हावं लागेल गोलंदाज उमेशला. स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकंदरीत 115 चौकार आणि 58 षटकार आपण पाहिलेले आहेत. ऑल डाटा सध्या आपल्यापर्यंत टीम 10 क्रिक लाईव्हच्या वतीनं शेअर होतोय. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत बॉल पायावर आदळलाय. धाव हवी आहे. स्वतः गोलंदाज बॅकअप करतात मात्र ती सिंगल धाव रोखता आली नाही. ओव्हरची झाले सांगता 9 धावा देत एक विकेट काढली उमेशनं. 3 षटकात ज्यांनी 10.00 धाव्याच्या धावगतीनं धावा बनतायत त्या 30 2 विकेटच्या मोबदल्यात. 31 बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. तीन षटकात 30 धावा बनलेल्या आहेत. शेवटचं षटक पहिल्या डावाचं महत्वाचं षटक गोलंदाजीसाठी भावेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साकरेला नवनाथ त्यांची सोबत मयूर देत आहेत. 3 षटकात चांगल्या वेगानं धावा आलेल्या आहेत परंतु या षटकात मात्र आता काउंटर अटॅक करावा लागेल. प्रत्याला चढवावा लागेल. पहिला बॉल फुल टॉस स्वीपचा प्रयत्न. बॉल हवेत फटका फसलाय. फिल्डर मिड विकेटला जज करतायत मात्र कॅच ड्रॉप. फिल्डिंगचं जे स्टँडर्ड क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा
ज्याबाबत नेहमीच आपण चर्चा करत असतो जेव्हा जेव्हा मैदानावरती संघ सागर 11 पारतळे खेळत असतो. मात्र आज महत्त्वाच्या स्पर्धेत, महत्त्वाच्या सामन्यात, महत्त्वाच्या खेळाडूंकडे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चुका होत असताना आपण बघत आहोत. साधा सोपा जे 9 सुट्टी त्याबदल्यात 2 धावा मिळत आहेत ओमसाई सरळगाव बी क्रिकेट संघाला. स्कोर 32-32. फुल टॉस फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅकअप आले, शॉट फानलेगला, गुड फिल्डिंग. अंपायर सिग्नल, इट इज वाईट बॉल. मिळेल ते एक अतिरिक्त धाव, एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोर इन डबल डिजिट डबल फिगर 33 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फुल टॉस बॉल समोर स्टेट बॅटनं डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, कडक हिट. नवला त्यांच्या बॅट मधून हा सॉलिड हिट, सिक्सर. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस पकडाव्या लागतील. नवलातला दिलं गेलेलं जीवनदान, त्यानंतर त्याची तलपलेली बॅटिंग, स्टेप आउट होत फुल टॉस समोर लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बिग हिट, सिक्सर. षटकार सोबत धावा सध्या 39-39. यावलेला खाली राहिला बॉल चाललाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली आहे सांगता. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतं, कॅप्टन रिपोर्टिंग करा. जनमान खोरावले आणि त्या सोबतीनं जय गावदेव वडवली. सत्यजी भोईर आणि त्याचबरोबर संतोषजी विषय नुकताच क्रीडानगरीत उपस्थित झालेत. विनंती आहे या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. बॅकफुटवर गेले, कट केल्या, बॉल एक धाव हवी आहे. थोडा खराब आला, लेझी आला. बॅकअप देखील विकेट किपरचा हवा तसा आला नाही. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्याच्या जोरावर सध्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 41 बोर्ड, 40 धावा सध्या स्कोर बोर्डवर. जर्मन कोरावल्याचे संघ कर्णधार उपस्थित आहेत. जयगावदेव वडवली कॅप्टन. या इमिडिएटली इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय. 40 धावा धावफलकावर बनलेले आहेत. स्टील 2 to go. मिस टाइम स्ट्रोक, बॉल अवेत, मिड ऑफचा फिल्डर पाठपुऱ्या परिस्थितीत पोहोचलाय आणि दुसऱ्या प्रयत्नात देखील झेल सुटलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सध्याच्या घडीला स्पष्ट नाखुश, निराशाजनक कामगिरी. सागर 11 पारतले कडून 3 कॅचेस आतापर्यंत या मॅच मध्ये ड्रॉप झालेल्या आहेत. 2 धाब्याच्या सोबतीनं बॉलवर बॅटर मयूरला जो सध्या स्टॅकर एंडला. यावलेला विकेट किपर बीट, बॅटरी बीट. बाईच्या स्वरूपात एक धाव तर आली आणि आता पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल, वाईड +1. या मिळतात ते अतिरिक्त 2 धावा, एक्स्ट्रा 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीनं बढतीनं सध्या टीमची टोटल धावफलकावरती फ्लाय झाली इन डबल डिजिट डबल फिगर 44. 44 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचा शेवटचा बॉल अजूनही बाकी. षटकार आला तर 50 धावा बनतील, पण पायाचं फिनिशिंग टच कसा असेल नवनाथचा. शेवटचा बॉल फुल टॉस समोर स्ट्रेट बॅटनं लॉफ केलाय. लॉंग ऑफला फिल्डर तितक्याच वेगानं आलेत. वेल जज आणि क्वालिटी कन, चांगलं जजमेंट. अखेरच्या बॉलवरती मात्र विकेट काढली भावेशनं. डाव संपलाय पहिला. 44 बनल्या ओमसाई सरळगाव बी कडून आणि सागर 11 पारतले संघापुढे 45 धावेचा यशस्वीरित्याचा पाठलाग करण्याकरिता सागर 11 पारतले संघाच्या माध्यमातून तेजस मेघराज ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. 45 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. दुसऱ्या डावामध्ये पुनश्च एकदा ते देखील आता पाहायचं. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सोहमच्या खांद्यावर दिली जाते जबाबदारी. जर्सी नंबर 45 45 सोहम पहिलं षटक हाताळण्यासाठी. आदरणीय विनायकजी मोरे यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जर कोणी कंप्लीट करत असेल तर या इनिंग मध्ये 1500 रुपयांचं कॅश प्राइज.
विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याचप्रमाणे षटकार हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक विनायकजी मोरे साहेबांच्या माध्यमातून या इनिंगसाठी असेल. आणि चौकार हॅट्रिक जरी कंप्लीट करत असेल कोणताही फलंदाज तर 1500 रुपयाचं कॅश प्राईज विनायकजी मोरे साहेबांच्या माध्यमातून असेल. पहिल्या चेंडूवर येत आहे 2 धावा 2 धावेनिशी. रनचेसला सध्याची कडेला आता सुरुवात होत असताना आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटचा जज करतोय आणि साधा सोपा झेल वेल टेकन. पहिल्या विकेटचं होतोय पतन पार्थले संघासाठी. मेघराज बॅक टू द पव्हिलियन. कमबॅक चांगलं पाहायला मिळतं सोहमच्या माध्यमातून. विकेट घेतली आहे सोहमने विचार केला तर मेघराज आणि तेजस या जोडीला आता फोडण्याचं काम गोलंदाज सोहमच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. बाहेरचा चेंडू होता त्यावर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र मिस जज झाले. बॅटची कडा घेतली आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. 2 धावेसहित सध्याच्या घडीला पहिल्या विकेटचं पतन होत असताना सागर 11 पारताळे संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसरा क्रमांक इन ॲट नंबर 3 जयराज दाखल होत आहेत. पहिला चेंडू बाईच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. धावपळक सध्याच्या घडीला 3 या धावसंख्येवर आपण पाहतोय. सागर 11 पारताळे संघ पहिल्या डावामध्ये अगदी जबरदस्त खेळ राहिला टीम ओमसाई सरळगाव ब संघाच्या माध्यमातून. अगदी चांगली बॅटिंग. चव्वेचाळीस धावा बनवल्या गेला. 45चं आव्हान ठेवलं जात आहे दुसऱ्या षटकामध्ये. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते सोहमच्या माध्यमातून. सफल झाले होते. थ्रू द कव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. शपल क्रॉस होऊन फटका खेळायचा होता मात्र हवं तसं बॅट अँड बॉलचा संपर्क नाही झाला. चेंडू येतोय डॉट. अगदी चांगलं गोलंदाजी सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकली कामगिरी सध्याच्या घडीला आता आपण पाहतोय सोहमच्या माध्यमातून. स्पीडअप अपेक्षित असेल थोडी घाई करा. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. चांगलं ओव्हर पिच बॉल आणि त्यानंतर चांगला फटका फलंदाज तेजसच्या माध्यमातून. चेंडू मिड विकेटला क्लिअर करत बिग हिट सिक्सर. षटकारासहित सध्याच्या घडीला धावफलक फ्लाय होतोय टीम सागर 11 पारताळे संघाचं 9 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात आता पहिल्या चेंडूचा सामना करत असताना तेजसच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे येतात आणि त्याच्या माध्यमातून होतीये चुकी आणि चुकीचं रूपांतर. मिळतायत 4 धावा. चौकार.
भली मोठी जबाबदारी असेल, कारण संघाचा कणा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नेहमी चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होत असते. मात्र आजच्या या रजनीमध्ये कशा प्रकारची कामगिरी तेजसची असेल ते देखील पाहायचं आहे. पुन्हा एकदा कोलाट टाकला होता, समोर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षण इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून. येस, नो धाव आली आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा आता जोडल्या जातील. 2 धावेसहित धावपळक 19 या धावसंख्येवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती, मात्र नो चेंडू हाताला जातोय. फ्री हिटची आता संधी आहे. स्ट्राईक एंडवर जयराज कितपत फ्री हिटचा फायदा उचलेल, किती धावा फ्री हिट चेंडूवर घेतल्या जातील ते देखील पाहायचंय. 3 चेंडू हाताळलेत. नवनाथच्या माध्यमातून 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. धावपळकावर 19. वाईड लाईनचा आता चांगला उपयोग केला जातो. फ्री हिट चेंडू होता, मात्र थ्रो खराब येतोय. ते विचार केला तर रनआउटची संधी होती, मात्र थ्रो थोडा खराब आला. वाईट थ्रो आला, त्यात कारणास्तव एक सिंगल येते. फ्री हिटचा विचार केला तर फ्री हिटवर एक्स्ट्रा धाव खर्च झाल्या नाहीत, मिळते ती एक सिंगल सहित धावफलक 20 या धावसंख्येवर सागर इलेव्हन पार्थळे. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला त्यांना आपण पाहतो 14 बॉल. आता विजय करता 25 धावेची गरज. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने फोर्स करतायत. एक धाव तर वेगवान गतीने पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होता, मात्र स्पष्टपणे नकार दर्शवला. मिळते एक सिंगल. अगदी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर एक चौकार, एक षटकार आला होता, तो वगळता. आता दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी नवनाथची चांगली पाहायला मिळते. एक नो चेंडू जरूर हाताळलाय त्याने, मात्र विचार केला तर एकही मोठा फटका त्याने आतापर्यंत दोनही फलंदाजांना खेळून दिला नाहीये. अक्षरशः दोन्ही फलंदाजांना या षटकामध्ये बांधून ठेवलं जात आहे, जकडून ठेवलं जात आहे. कोलाट टाकला होता, झेलची संधी, मात्र क्षेत्ररक्षक आले होते, त्याच्या माध्यमातून घडतीय चुकी. बॅकअपला कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आणि मिळतायत 4 धावा. फलंदाज जयराजच्या बॅटमधनं चौकार. आदरणीय पाहुणे मोहन शेठ भावार्थे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिले. आदर्श चषकाच्या 34व्या पर्वातील शेवटच्या रजनीमध्ये साहेबांचं सहर्ष मनापासून स्वागत. या आदर्श चषकाच्या वतीने विनंती करतो की सन्माननीय चंदूशेठ राणे यांच्या शुभ हस्ते मोहन शेठ भावार्थे यांचा यथोचित मान सन्मान सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करतोय. चंदूजी राणे यांच्या शुभ हस्ते मोहन शेठ भावार्थे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मायेची प्रेमाची दमदार उपदार शाल, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे प्रेमाचा आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन मोहन शेठ भावार्थे साहेबांचा सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावर सन्मान आपण संपादित करतोय. जाऊया आपण मॅचच्या दिने तिसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू होतोय. तिसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवर ओंकार दाखल होत आहेत. 2 षटकाचा विचार केला तर 25 धावा स्कोर कार्डवर अंकित झालेल्या आहेत. विजयाकरता अजूनही 12 बॉल आणि 20 धावेची गरज. टीम ओमसाई सागर इलेव्हन पार्थळे संघाला तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सिंगलच्या साह्याने सध्याच्या घडीला आता तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण ओमकारला पाहतोय. सन्माननीय शिवसेना उद्धवजी ठाकरे गट संतोषजी विशे साहेब या आदर्श चषकाच्या वतीने इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान अभिमानजी भोईर राहतात अप्पांच्या शुभ हस्ते साहेबांचा आदरातिथ्य आम्ही सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावर संपन्न करतोय.
त्याचप्रमाणे सन्माननीय सतीश भाऊ भोईर साहेब येथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. गणेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सतीश भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही संपन्न करतोय. आदर्श चषकाच्या 34व्या पर्वातील शेवटच्या रजनीमध्ये साहेबांचं सहर्ष मनापासून स्वागत. स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून मनापासून आभार. त्याचप्रमाणे विनोद शेठजी मोरे साहेब इथे उपस्थित राहिले, आदर्श चषकाच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. विनंती करतो सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करूयात. विनंती करतो की साहेबांना त्याचा स्वीकार करायचा आहे. मायेची प्रेमाची शाळ, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, प्रेमाचा आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन सध्याच्या घडीला व्यासपीठावर आपण साहेबांचा सत्कार सोहळा संपन्न करतोय. माजी पोलीस पाटील टेमगाव नंदकुमारजी डोळे साहेब येथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांचं देखील शुभ सन्मान सोहळा मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करतोय. अभिमानजी भोईर यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचा आदर्श चषक 2026 34वे पर्व शेवटच्या रजनीमध्ये सस्नेह सहर्ष मनापासून स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सामना सध्याच्या घडीला सागर इलेव्हन पार्थले ओमसाई सरळगाव संघ. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ करत 7 धावा खर्च केल्यात. 8 बॉल आता विजया करता 13 धावेची गरज. स्कोर कार्ड 32 धावा स्कोर कार्डवर अंकित होत आहेत. सागर इलेव्हन पार्थले संघ 8 बॉल आता विजया करता 13 धावा असतील टीम सागर इलेव्हन पार्थळे संघ. तिसरं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. एक फटका इथे खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. मात्र तरी देखील धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. बायच्या स्वरूपात ही सिंगल ऍड केली जाईल. धावपळक सागर इलेव्हन पार्थळे संघ 1 गड्याच्या मोबदल्यात 33 या धावसंख्येवर आपण पाहतोय. 7 बॉल आता विजया करताय 12 धावेची गरज. 7-12 सध्याच्या घडीला आता कोणत्या संघाच्या नावावर होतोय ते देखील पाहायचं. 7 बॉल 12 धावा. 7-12 आता कोणत्या संघाच्या नावावर होईल ते देखील पाहायचं. सागर इलेव्हन पार्थळे की ओमसाई सरळगाव ब. फटका इथे चांगला पाहायला मिळतो, मात्र मिसटाईम झाले होते. क्षेत्ररक्षक तिथे पॉइंट मध्ये दाखल झाले होते. झेलची संधी होती, झेल कॅरी होऊ शकला नाही. 2 धावा ऍड केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर सागर इलेव्हन पार्थळे संघ 1 गड्याच्या मोबदल्यात पोचलेच 35 धावेपर्यंत. पुढील सामना जयमान कोरवले जयगावदेव त्यांच्या विपक्ष जयगावदेव वडवली दोन्ही संघांनी तयार व्हायचंय. जसा सामन्याचा शेवट होईल जयमान कोरवले संघ क्षेत्ररक्षण त्वरित सेट करायचंय आणि डगाऊटचा ताबा घ्यायचा टीम जयगावदेव वडवली. 3 षटकामध्ये 35 धावा बनवल्यात. 1 विकेट देखील आली आहे. आता शेवटचं षटक 6 बॉल आणि विजया करता 10 धावा. 10 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील ते देखील आता पाहायचंय. तर विचार केला तर जम्याची बाजू ही असेल की सागर इलेव्हन पार्थळे संघासाठी सलामीसाठी गेलेला तेजस सध्याच्या घडीला चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होतीये. तो अजून खेळपट्टीवर टिकून आहे आणि स्ट्राईक एंडवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल विजया करता 10 धावा. अनुभवी कंटेंडर सध्याच्या घडीला गोलंदाजी स्वीकारत असताना अश्विन दाखल झालेत
अश्विनचा पहिलाच बॉल शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल सहित सध्याच्या घडीला आता शेवटच्या षटकाला होते सुरुवात अश्विनच्या माध्यमातून. स्पीडअप अपेक्षित असेल थोडी घाई करा, अधिकचा वेळ खर्च केला जातोय. दोन्ही संघांना सूचना आहे, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. 5 बॉल 10 धावांची गरज. फटका इथे चांगला पाहायला मिळतो, समोरच्या दिशेने फोर्स केला तिथे क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव वेगवान गतीने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेसहित धावपळक पुढे सरकते. सागर इलेव्हन पार्थले संघ जाऊन पोहोचताय 37 या धावसंख्येवर. विजयाकरता आता 4 बॉल 8 धावेची गरज. स्पीडअप मात्र अपेक्षित असेल, अधिकचा वेळ खर्च केला जातोय. दोन्ही संघांना सूचना आहे. 4 बॉल 8 धावा. कोण संघ बाजी मारेल आदर्श चषकाच्या शेवटच्या रजनीमध्ये. फटका इथे चांगला पाहायला मिळतो, सरळ उडवलाय आणि सरळ पाठवून दिलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड, सिक्सर. षटकार आलाय, षटकारासहित आता धावपळक खुलं होतंय. 43 धावा स्कोर कार्डवर अंकित होत आहेत. 3 बॉल विजयाकरता 2 धावा. मॅच बॉल आलेला असेल तर तो घ्यायचा आहे. 3 बॉल आता विजयाकरता 2 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आणून ठेवलाय कुठे. अगदी चांगला उत्तुंग षटकार तेजसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरपिच बॉल होता आणि त्यावर चांगला प्रहार त्याच्या माध्यमातून. 3 बॉल 2 धावा. स्पीडअप अपेक्षित असेल मित्रांनो, थोडी घाई करा, अधिकचा वेळ आपल्या माध्यमातून खर्च केला जातोय. सन्माननीय उद्योजक कांबा अनिल शेठ बनकरी साहेब इथे उपस्थित राहिले आदर्श चषकाच्या वतीने. 34व्या पर्वातील शेवटच्या रजनीमध्ये साहेबांचं सहर्ष मनापासून स्वागत. एस रिव्ह्यूची मागणी असेल DRS. सन्माननीय उद्योजक कांबा आनंद शेठ बनकरी साहेब या आदर्श चषकाच्या 34व्या पर्वातील शेवटच्या रजनीमध्ये या चषकाला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले. साहेबांचं सहर्ष मनापासून स्वागत. विनंती करतो की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सन्माननीय उद्योजक कांबा आदर्श आनंद शेठ बनकरी साहेब, आपलं सहर्ष मनापासून स्वागत. योगेश शेठ बनकरी साहेब हे देखील इथे उपस्थित राहिले, आपलं देखील सहर्ष मनापासून स्वागत. फलंदाज सेफ असेल आणि त्यांच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळतात योगेशजी शेलार साहेब, त्यांचं देखील या आदर्श चषकाच्या वतीने सहर्ष मनापासून स्वागत. 2 बॉल 1 धावेची गरज. 44 धावा स्कोर कार्डवर अंकित झालेले. स्कोर आर लेवल. 2 बॉल विजय करता 1 धावेची गरज. गोलंदाज अश्विन. समोरच्या दिशेने फटका केल्या, रनआउटची संधी आणि फलंदाज आता निर्णायक क्षणाला, मोक्याच्या क्षणाला फलंदाज होतोय बाद. जमेची बाजू मात्र ही असेल, टीम सागर इलेव्हन पार्थले संघासाठी सलामीसाठी गेलेला तेजस, त्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे. तो आता सध्याच्या कडला स्ट्राईक एंडवर असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे, अधिकचा वेळ खर्च केला जातोय. ओमसाई सरळगाव संघ थोडी घाई करा. 1 बॉल विजया करता 1 धाव. कंपल्सरी चेसिंग, अर्थात 1 बॉल मध्ये आता 1 धाव ही बनवावीच लागेल.
गोलंदाज अश्विन होतोय तळ्यात. एक बॉल एक धावेची गरज. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल सॉफ्ट हँडने फटका केलाय आणि सहजरित्या एक धाव देखील कंप्लीट केली. विचार केला तर समोरच्या दिशेने चेंडू ठेवला होता, त्यावर सॉफ्ट हँडने फटका केले आणि विजय अगदी सहजरित्या संपादित केलाय. टीम सागर 11 पार्थले संघ मनपूर्वक